मी अरिफ पठाण, टाइम्स ऑफ महाराष्ट्राचा पत्रकार. आज आपल्या कार्यक्रम दे दनादन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज या विशेष कार्यक्रमामध्ये आजचे आपले प्रमुख अतिथी माननीय सुधीर भाऊ अल्लाट, ना खाऊंगा ना खाने दूंगा फेम, ज्यांनी वाजवलाय सगळ्यांचा गेम. तर असे हे आमचे सुधीर भाऊ. आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार, धन्यवाद. माझा आज पहिला प्रश्न असा आहे की सुधीरजी, पण या लढ्याची सुरुवात कशी केली? मी लहानपणापासून RSSचा कार्यकर्ता, स्वयंसेवक, आणि 92 पासून भारतीय जनता पार्टीचा मी सक्रिय कार्यकर्ता. अच्छा. 2007 पासून मी अँटी करप्शनच्या कारवाई सुरुवात केली. मी आतापर्यंत एकट्याच्या माझ्या 6 कारवाया मी एकट्याने अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मी एकट्याने केल्यात. तसेच विविध लोकांना मी प्रवृत्त करून त्यांच्या पण 32 पर्यंत माझ्या कारवाया आतापर्यंत झालेल्या आहेत, की ज्यांना मी प्रवृत्त केलं. मी केलं नाही, परंतु माझ्या ज्यांना कोणी माझ्याकडे आलं की पैसे मागते, मी पकडून द्यायचं काम मी केलेलं आहे. अच्छा. अशातच माझ्याकडं मी माझ्या घरी असतो. रोज माझ्या घरी लोक त्यांचे प्रश्न घेऊन येतात, की त्यांचे प्रश्न घेतल्यानंतर मी त्यांच्यासाठी सोडवणूक करतो. माझ्या स्वतःच्या लेटरहेडवर त्यांचे प्रश्न मी मांडतो आणि त्याची सोडवणूक करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामध्ये यशस्वी होतो. अच्छा. तर मला असं विचारायचं होतं की ना, आपण भाजपचे उपाध्यक्ष असल्यामुळे आपल्यावरती हे अकसापोटी कारवाई करण्यात आली असावी. भारतीय जनता पार्टी, मी जेव्हा आता माझ्यावर कारवाई झाली सन 2021 ला, 22 डिसेंबर 2021 ला माझ्यावर कारवाई झाली. अच्छा. त्या 22 डिसेंबर 2021 ला महाआघाडीचं सरकार होतं. अच्छा. त्यावेळेस नाना गायकवाड म्हणून, आपल्या औंधचे नाना गायकवाड म्हणून आहे, त्यांच्या घरी त्यांच्या सुनेनी 498 दाखल केली. त्यावेळी त्याची चौकशी आपल्या ACP बजरंग देसाईच्याकडे होती. अच्छा. AC बजरंग देसाई. ACP बजरंग देसाई त्याच्यावर मोके लावले, सगळं झालं. त्यामध्ये आमचा कुठलाही त्याच्यामध्ये त्यांच्यावर कारवाई आली म्हणून काही हक्कच नाही. परंतु नाना गायकवाडांच्या घरातून त्यांनी घेतलेले 15 कोटी किंवा नाना गायकवाडांच्या विरुद्ध जे काही लोक असतील, म्हणजे साक्षीदार, किंवा त्यांना बोलून घेणं आणि त्यांना त्यामध्ये गुन्ह्यात न अडकवण्याच्या बदल्यात 15 कोटी रुपये घेतल्याची माहिती मला मिळाली. आता ती माहिती जेव्हा जशी मी आता परवापासून हे प्रकरण टीव्हीला गाजतंय, तेव्हापासून आज मला तर असं वाटतं ते 100 कोटीच्या पुढे जाईल. 100 कोटीच्या ह्या बजरंग देसाई आणि त्याच्या टीमने एवढा मोठी माया गोळा केली अशी एकदम माझी खात्री. आणि माझ्याकडे आता खूप लोक आली. माझ्याकडे आता 48 लोक, म्हणजे नागरिक ज्यांना फसवलंय, या बजरंग देसाईंनी ज्यांच्याकडनं पैसे वसूल केलेत, अशी पण लोक माझ्याकडे यायला सुरुवात झाली. आता काही लोकांचं पैशाचं काय आलंय, काळे पैसे म्हणतात, त्यामुळे ते थोडं घाबरतात की पुढे पोलीस त्रास देतील म्हणून घाबरतात. परंतु मला खात्री आहे की आपल्या देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, कणखर आपले गृहमंत्री अमितभाई शाह आणि आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मला निश्चित न्याय देतील, माझ्या पाठीमागे उभं राहतील. व जी टॅगलाईन महाराष्ट्र यांनी, मोदी साहेबांनी लिहिली की ना खाऊंगा ना खाने दूंगा, त्या टॅगलाईनला मला पूर्णपणे माझ्या मागे उभे राहून ही जी भ्रष्टाचाराची मी आता जी साखळी ओपन करणार आहे, की इथून पुढे जे खूप भ्रष्टाचार आहेत, आता हे हिमनगरचं टोक आहे, त्याच्या पुढे आपल्याला जायचंय. तर हे होते सुधीर भाऊ अल्लाट, जे म्हणतायत की त्यांच्या त्या उक्तीप्रमाणे की ना खाऊंगा ना खाने दूंगा फेम, सुधीर भाऊ अल्लाट यांनी त्यांच्या कार्याला, आता या लढ्याला सुरुवात केलेली आहे. तर मला भाऊ हे विचारायचं होतं आपणास की ना, या लढाईच्या या सुरुवातीला आपण अमिताभ गुप्ता यांची म्हणजे जाणीवपूर्वक काही निवड केली आहे किंवा काय? नाही, जाणीवपूर्वक माझं त्यांचं काय, माझा वैयक्तिक कुठलाही रोष नाही. मी 4 दिवस PC मध्ये, 1 दिवस जेलमध्ये भोगले. मी भोगलं, खोट्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये भोगलं, ते पण नाना गायकवाडांच्या घरामध्ये किंवा त्यांच्या साक्षीदारांकडनं घेतलेल्या पैशाची माहिती मला मिळाली. ती माहिती मला झाली म्हणून माझ्या विरुद्ध ज्या महिलेने तक्रार केली, त्या महिलेनेच संतोष सोनवणे म्हणून एक PS आहे आणि एक ज्ञानेश्वर पालवे हा पोलीस आहे, ह्या सगळ्यांनी मिळून संगनमताने मी विरुद्ध केला. कारण काय, मला काय माहित नव्हतं ना. मी जेव्हा त्या लेडीची तक्रार केली त्या टायमाला लेडीच्या विरुद्ध ज्या पोलिसांनी, संतोष सोनवणे, PSI पालवेनी, ज्ञानेश्वर पालवेनी एका लेडीला फसवलं, 94 लाखाला फसवलं. तिचा परत अख्खी वडगाव बुद्रुक मधला सगळा जो ताबा आहे, 28 फ्लॅटचा ताबा पण त्यांनी घेतला. त्याची तक्रार मी केली.
मी तक्रार केल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही 54 लाख रुपये तो संतोष सोनवणे तिला परत देतो म्हणला त्या महिलेला. मी त्याला विरोध केला की बाबा मी काही तक्रार अर्ज मागे घेणार नाही. म्हणून जेव्हा मी एसीपीच्या येथे बजरंग देसाईच्या ऑफिसमध्ये गेलो, एसीपी बजरंग देसाईच्या ऑफिसमध्ये मी जेव्हा तिथे गेलो तेव्हा तिथले खूप पोलीस माझ्या ओळखीचे आहेत. ते म्हणले, मला सगळे महाराज म्हणतात. महाराज म्हणले की ना खाऊंगा ना खाणे दूंगा तुमची टॅगलाईन, परंतु इथं जे पडलेलं सामान आहे हे सगळं नाना गावकरांच्या घरातलं आहे. आणि प्रचंड आमच्या या बजरंग देसाई, त्यानंतर डीसीपी श्रीनिवास घाडगे, त्याच्यावरती रवींद्र शिसवे आणि त्याच्यावरती सगळ्यांचा बॉस हा अमिताभ गुप्ता, ह्या सगळ्यांनी मिळून त्यांच्या घरामधून आणि त्यांच्या लोकांकडून 15 कोटी रुपयाची माया गोळा केली. ह्याची माहिती मला मिळाली. मी बाहेर आलो आणि ज्या महिलेने माझ्यावर तिला मी फोन केला आणि मेसेज केला की असा हा जो बजरंग देसाई हा फ्रॉड माणूस आहे. हा माझा मेसेज ज्या टायमाला मी 15 कोटी त्यांचे 1 कोटी रुपये प्रकरण मिटवत नाही म्हटल्यावर त्यांनी त्या बजरंग देसाईनी शिसवे, रवींद्र शिसवे आणि अमिताभ गुप्ता यांना दाखवला. आणि 21 डिसेंबरला मला, ज्याला मी सगळ्यात जास्त मदत केली असा PI क्रांतिकुमार पाटील यांनी मला फोन करून बोलवलं, साहेबांनी छाय प्यायला बोलवलं, साहेबांनी छाय प्यायला, डीसीपीनी घाडगेंनी मला बोलवलं. मी म्हटलं माझ्या तक्रारी खूप असतील म्हणून मी गेलो. आणि तिथं गेल्यानंतर मला रवींद्र शिसवेच्या ऑफिसमध्ये नेलं आणि त्यांनी विचारले की 15 कोटीचं तुला कळलं कसं? हे 15 कोटी आम्ही खाल्ले किंवा तुला कसं कळलं, तुझ्याकडे काय व्हिडिओ आहे? अगदी अरे शिवीगाळ करून त्यांनी मला तो प्रकार केला. तुम्हाला अपमानित केलं? हो, अपमानित केलं. आणि मी म्हटलं मी तुला देणारच नाही, तुला काय करायचं. म्हणजे त्यावेळेसची तुमची म्हणजे काय म्हणजे कंडिशन होती? कंडिशन काय, अचानक गेलो ना मी माझं कुठलंही क्रिमिनल बॅकग्राऊंड नाही. मला बोलवलं, मी आपला सरळ गेलो आणि असं विचारलं. ह्या डोक्यातच नाही ना की हा विषय काय होईल म्हणून. आणि नंतर मला 15 मिनिटांनी बाहेर काढलं. 15 मिनिटांनी बाहेर काढल्यानंतर त्या महिलेनी रडायला सुरुवात केली की मला आलाटांनी 50 लाख रुपये मागितले. कशी केस होऊ शकते माझ्यावर? मी आणि त्या महिलेनी दोघांनी मिळून एकत्र तक्रार अर्ज केलेत. म्हणजे आम्ही दोघं तक्रारदार आहे. मी तिला पैसे मागितले, काय संमत काय मागायचा? मी समोरच्याला मागितले, मी दुसऱ्याला मागितले. आणि काय संमत 50 लाख रुपये, तिला मिळणार 54 लाख रुपये, मला कशाला 50 लाख देईल? हा एक खूप मोठा हे आहे. या लोकांनी षडयंत्र केलं असं आपल्याला म्हणायचंय. षडयंत्र केलं, षडयंत्र करून जाणीवपूर्वक आपल्याला याच्यामध्ये फसवलं. 100% फसवलं. आणि माझ्यावर गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतर मी बाहेर आलो 4 दिवसांनी आणि यांच्या विरुद्ध क्रॅशिंगला गेलो. हायकोर्टात क्रॅशिंगला गेलो. त्या महिलेने, ज्या महिलेने माझ्यावर खोटी केस केली, तिने मला ऍफिडेव्हिट लिहून दिलं. तिने मला तक्रार अर्ज लिहून दिला आणि तो तक्रार अर्ज तिच्या मेलवरनं सगळीकडे पाठवला. तिच्या ह्याच्यावर म्हणजे तिने स्वतः सगळीकडे दिला. आणि त्या तक्रार अर्जामध्ये असं लिहिलेलं आहे की 21 डिसेंबर 2022 रोजी सुधीर आलाटांना गुन्हा दाखल करायला आम्हाला बोलवलं नव्हतं, तर ज्ञानेश्वर पालवे आणि PSI संतोष सोनवणे यांच्यावर कारवाई होणार. आणि यांच्यावर कारवाई होणार, त्यांना डिसमिस करणार. परंतु तिथं झालं वेगळंच. तिथं मला सुधीर आलाटांच्या विरुद्ध 50 लाख रुपये मागितले अशी खंडणीची द्यायला लावली. बरं, मी ठीक आहे, मी एकटा झालो, काय हरकत नाही. परंतु माझे हे 3 मित्र जे माझ्याकडे काम घेऊन आले, त्यातला एक तर रिटायर फौजी, 18 वर्ष त्याची सेवा केलेली, त्याला एक फसवणूक काय नाव त्यांचं? निलेश जगताप. त्यांना घेऊन आले. रिटायर फौजी 18 वर्ष सेवा केली. त्यांना 1,55,00,000. त्यांना लेडीला माहिती आहे की बाबा ते तर दुसरे माझे जे मित्र आहेत ते सामाजिक काम करतात, त्यांनी माझ्याबरोबर खूप वर्ष आहेत. सुभाषराव जेऊर, ते पण भारतीय जनता पार्टीचे आहेत. त्यांच्या पदाधिकारी, त्यांच्या पुतणीचा प्रॉब्लेम झाला म्हणून ते माझ्याकडे घेऊन आले. ते पण रोज असायचे माझ्या बरोबर. नंतर तिसरे बळीजी महाराजांचे परम भक्त होते, विवेकजी कोंडे. हो, त्यांना ते पण माझ्याकडे काम घेऊन आले. त्यांची तिकडे मोजणीमध्ये थोडीशी अधिकाऱ्यांनी गडबड केली, त्यामुळे आले. आणि सगळ्यांनी मिळून माझ्याकडे आल्यानंतर मी त्यांचं काम करत होता. तेव्हा या लेडीजची आणि यांची बी ओळख झाली. आणि या तिघांची बिचाऱ्यांची नावं त्या ह्याच्यामध्ये टाकून दिली. आणि माझ्या सकट गव्हाबरोबर किडे पण रगडले गेले. ऍक्च्युअली हा जो खंडणीचा गुन्हा होऊच शकत नाही. आणि मग त्या लेडीने आम्हाला लिहून दिल्यानंतर आम्ही दाखल केलं. म्हणजे आम्ही लेडीला पहिलं मागितलंच नाही की आम्हाला ते लिहून, पण आम्ही पहिला दाखल केल्यानंतर तिने आम्हाला ऍफिडेव्हिट दिलं. आणि मग तो विषय आमचा 8 एप्रिल 2024 रोजी तो क्रॅशिंग झाला. तर या प्रकारे आणखी पोलीस दलामध्ये किंवा प्रशासनामध्ये आणखी किती लोक भ्रष्टाचार मध्ये आणि याच्यामध्ये लिप्त असू शकतात? हो, भयानक. म्हणजे तुम्हाला सांगितलं ना, एक रिटायर ACP आहे
त्याची तर 500 कोटीची प्रॉपर्टी आता माझ्याकडे तयार आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विधेयकामध्ये मी त्याची तक्रार दिलेली आहे. आपल्याकडे कायदेशीर सगळ्या कायदेशीर सर, आम्ही बेकायदा कुठलंच काम करत नाही. आणि बेकायदा करायचं असतं तर मी एवढं बोलूच शकलो नसतो. मी एवढ्या वर्ष जवळ इथे टिकतो तर असा बेकायदेशीर काम केलं असं टिकलोच नसतो ना. हे सर्व काही करत असताना किंवा सार्वजनिक जीवनामध्ये लोकांची बाजू उचलून धरत असताना किंवा न्याय देत असताना आपल्याला कुठलं दडपण येत नाही? काही दडपण यायचं नाही. आम्ही दुसरं आमचे 2 नंबर धंदे नाही. अच्छा. माझे व्यवसाय आहेत, माझे सलूनचे व्यवसाय आहेत. माझी पत्नी कामाला, पत्नी पण लेडीज पार्लर आहे, माझं जेंट्स पार्लर आहे. माझी दोन्ही मुलं उच्च शिक्षित आहेत. आम्हाला कुठली आर्थिक परिस्थितीची प्रॉब्लेम येत नाही. परंतु हे ज्या फक्त ना खाऊंगा ना खाणे दूंगा ह्या टॅगला मी धरल्यामुळे जे काही लोक राजकीय दुखवतात त्यांनी काय केलंय की ह्या केसमध्ये जाऊन मला लटकवलं की 2-3 वर्ष मी बॅकफूटला जाईल. परंतु मी 8 एप्रिलला माझा म्हणजे मी 26 डिसेंबरला बाहेर आलो, आपण चालूच आहे. 8 एप्रिलला जसं मी बाहेर आलो तसं मी अमिताभ गुप्ता यांच्या सगळ्यांच्या चौकशा चालू केल्या. त्याच्या मागे अजून एक मोठं षडयंत्र आहे सर. अच्छा, म्हणजे याच्या मागे लॉबी असण्याची शक्यता आहे. लॉबीचं कारण असं आहे की लॉबीचं कारण असं आहे की माझ्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर मार्चमध्ये मी जेव्हा तो संतोष सोनवणे पालवेनी ह्या लेडीचा म्हणजे जे तक्रार माझ्यावर तक्रार महिलेचं एक वडगाव बुद्रुक 28 फ्लॅटचं बांधकाम ताब्यात घेतलं होतं. ते बेकायदा बांधकाम मी जेव्हा पाडायला लागलो त्या टायमाला या ज्ञानेश्वर पालवेनी मला 2 पत्र दिली. एक पत्र मला व्हॉट्सअपवर म्हणजे माझे एक मित्र आहेत पप्पू कोठारी आणि दुसरा सतीशराव गायकवाड यांच्या मोबाईलवर मला त्यांनी दिलं. सेकंड पत्र त्यांनी मला हातामध्ये आणून दिलं फोटो जिंको बसू. त्या पत्रामधला जर तुम्ही उल्लेख केला तर मला अटकवण्यासाठी कशी कुठं बैठक झाली, कसं कुणी लटकवलं, म्हणजे काय बैठकीमध्ये कोण पैसे देतो म्हणलं, कोण पैसे दिले, याची संपूर्ण इत्थंभूत माहिती चालू आहे. आणि त्याची तक्रार मी दिल्यानंतर युनिट 3ला त्याचा तपास चालू आहे. त्या तपासाचं काय होतंय मी पाहतो आणि ती पण माहिती लवकरात लवकर मी उघड करणार, नाही तर मी ती पत्र पण उघडकीस आणणार. आता आपल्या शहरामध्ये, पुण्या शहरामध्ये महानगरपालिका असो किंवा तुमचे वैद्यकीय सेवेचे ससून रुग्णालय असो, तुमचे पोलीस प्रशासन असो, यामध्ये आणखी असे किती अमिताभ गुप्ता लपलेले असू शकतात? आत्ताचे जे सीपी आहेत अमितेश कुमारजी, तर त्यांच्या बाबतीत माझी कुठली तक्रार नाही. कारण त्यांनी आल्यानंतर जे पोलीस दलामध्ये इतकी चांगली सुधारणा केली. प्रत्येक 3 महिन्याला प्रत्येक पीआयची बदली करणं, प्रत्येक पोलिसांची बदली करणं किंवा आता जे वसुली करत होते त्या सगळ्यांना वेगवेगळ्या पोलीस स्टेशन मध्ये किंवा मुख्यालयामध्ये त्यांनी बदली केलेली आहे. तो एक चांगला निर्णय आहे. परंतु काही लोक वर्षानुवर्षी एकाच सीटवर आहेत, काही वर्षानुवर्षी कपडे घालत नाही, म्हणजे कायम डीबी असं आहेत ना खूप लोकांचं. आणि मला तुम्हाला सांगायला म्हणजे आनंद वाटेल की अमिताभ गुप्ताच्या काळामध्ये युनिटचा एक जो अधिकारी होता, तो अधिकारी फक्त वसुलीसाठीच होता आणि आयुक्तालयामध्ये कार्यालयच खंडन यांची फक्त ना हप्तेखोरी आणि वसुली एवढंच काम होतं. त्यांनी धरून आणायचा आणि अमिताभ गुप्तांच्या पुढे उभं करायचं आणि सांगायचं काय झालं काय नाही झालं. असे खूप किस्से माझ्याकडे आलेले. पण आता काय होतंय, मी डेअरिंग केली, अजून किती लोक डेअरिंग करते याची सांगता येत नाही, त्यामुळे मला त्यांची नावं घेता येत नाही. पण आहे, भरपूर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे आणि तो मी आज पण काढणार, उद्या पण काढणार आणि मरेपर्यंत काढणार. तर हे होते सामाजिक कार्यकर्ते, भाजपाचे उपाध्यक्ष सुधीर भाऊ अल्लाट. ना खाऊंगा ना खाने दूंगा फेम ज्यांनी वाजवलाय सगळ्यांचा गेम, तर असे हे आमचे सुधीर भाऊ. तर मला सुधीर भाऊ आपल्याला पुढं हे विचारायचं होतं की ना यापुढं आपल्या या ज्या लढ्याची व्यापक जी दिशा आहे त्याच्याबद्दल सविस्तर आपल्याकडून माहिती जाणून घ्यायची आहे. हो, आपल्या देशामध्ये जो भ्रष्टाचार आहे, आता फक्त आपण पोलीस महसूल हे 2च गोष्टी करतो. अजून शिक्षण आहे, अजून तुमचं सांगतो कोयला घोटाळा आहे, म्हणजे वन खातं आहे, बाकीचे जे डिपार्टमेंट त्याकडे कोणी पाहतच नाही. आता आमचं फक्त आपल्या 2च गोष्टी आहेत, म्हणजे महसूलवाले आणि पोलीसवाले. तर माझं तसं न म्हणता हे IPS IAS पण जे आहेत IAS त्यांची पण खूप मोठ्या प्रमाणात माया गोळा होऊ शकते. आता ही माझ्यावर अन्याय झाला म्हणून मी काढायला सुरुवात केली, परंतु माझ्याकडे आणखी लोकांची खूप प्रकरणं आहेत. फक्त लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यावर झटपट कारवाई न झाल्यामुळं वर्षानुवर्ष ते पेंडिंग राहतं. तरी माझी देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की लाचलुचपत खात्यामधल्या सुधारणा करा.
आम्हाला लाचलुचपत खात्यामधल्या सुधारणा करण्यासाठी आमच्याकडनं तुम्ही थोडी माहिती घ्या. काय केलं पाहिजे? आपला पुणे जिल्हा हा 110 किलोमीटर ते 180 किलोमीटरच्या त्रिज्येमध्ये, म्हणजे एवढी परिघामध्ये आहे, परंतु लाचलुचपतचं ऑफिस पुण्यामध्ये आहे. अच्छा. लाचलुचपत माणसाला जर 500 रुपये मागितले समजा इंदापूरला, तर तो 150 किलोमीटर इथं येऊन कसा 500 रुपयासाठी त्याला 1000 रुपये कारवाईसाठी त्याला यायला. तर मध्ये मी जेव्हा दीक्षित साहेब डीजे होते, त्या दीक्षित साहेबांच्या डीजे असताना माझी अशीच मी पंतप्रधान मोदी साहेबांना पत्र लिहिलं आणि त्यांनी तातडीने त्याच्यावर दखल घेऊन डीजी साहेबांना पुण्यामध्ये पाठवलं. त्यावेळी तत्कालीन आमचे खासदार अनिलराव शिरोळे आणि मी डीजींबरोबर आमची बैठक झाली आणि मी जो आता जो मुद्दा मांडलाय की तालुका वाईज लाचलुचपतची खाती व्हायला पाहिजे, म्हणजे व्हिजिलन्स वाढलं पाहिजे, मग तेव्हा कुठेतरी यांना चाप बसेल. म्हणजेच विभागवार व्हायला पाहिजे, तालुका वाईज व्हायला पाहिजे सर. तालुका वाईज जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत त्याला हे व्यापक स्वरूप. माननीय मुख्यमंत्र्याकडं आपले भाजपचे माजी उपाध्यक्ष सुधीर भाऊ अल्लाट यांची मागणी आहे की विभागवार भ्रष्टाचार प्रतिबंधक कार्यालय यांचे उद्घाटन व्हावे किंवा यांची कार्यालय व्हावी, अशी सुधीर भाऊ अल्लाट यांची प्रमुख मागणी आहे. हो बरोबर, 100%. म्हणजे आणि लाचलुचपतचे जे कर्मचारी आहेत, आता आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये आता फक्त 45 कर्मचारी आहेत. 45 कर्मचाऱ्यांच्या जीवावर हा पुणे जिल्हा चाललेला आहे. तर त्याच्यामध्ये व्हिजिलन्स वाढलं पाहिजे. 150-200 कर्मचारी असेल ना की लाचलुचपतवाले बाहेर पडले पाहिजेत. आता आपण फक्त काय मला लाच मागितली म्हणून मी जातो, मला काहीतरी झालं म्हणून जातो आणि ते थांबतो, परंतु तेवढं पुरेसे नाहीये. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने, म्हणजे त्यांचा मी म्हणत नाही की त्यांची कार्यपद्धती चुकीची आहे, परंतु त्यांच्याकडे मॅनपॉवरच कमी आहे. मॅनपॉवर वाढली पाहिजे. व्हिजिलन्ससाठी मॅनपॉवर वाढली तर तुम्हाला सांगतो आपल्या इथला भारतामधला नाही महाराष्ट्रातला क्राईम 1,00,000% कुणी पैसे घ्यायची हिंमत करणार नाही. माझी एवढी खात्री आहे. माझी देवेंद्रजींना एवढी विनंती आहे की आपण तालुका वाईज आपण ही कार्यालय कशी चालू करता येईल, तालुक्यामध्ये कशी करता येईल, आणि तालुक्यातल्या शेतकरी म्हणजे मी सुधीराला म्हणून मी करू शकलो, परंतु जे गोर म्हणजे 500 रुपये त्याला मागतात की त्याचा म्हणजे महिन्याला त्याला 1500 रुपये मिळतात, 5,000 पगार असतो, त्यातले 500-1000 रुपये तो आता तालाट्याला दे, कुठं काही चिरीमिरी दे, तर ती व्हायला नाही पाहिजे. तो आपल्याकडे कसा येईल? तर तो लाचलुचपत खात्यामध्ये गेला पाहिजे. पण पुणे शहरामध्ये कार्यालय असल्यामुळे तो म्हणजे तिकडचा इंदापूरचा माणूस पुण्यात येणं पॉसिबल नाही, किंवा इकडनं तिकडनं जाणं पण खूप अवघड काम आहे. त्यामुळे लाचलुचपतची खाती म्हणजे जे माझ्या डोक्यामध्ये 14 साली पण होतं आणि आज पण आहे की लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचा कारभार हा तालुका वाईज जर झाला तर लाचलुचपत खात्याची आपल्या भारतामध्ये महाराष्ट्राची प्रतिमा इतकी सुंदर होईल की ना खाऊंगा ना खाणे दूंगा, जे भारताचं पंतप्रधानांनी आपल्या 15 ऑगस्ट 2014 जे त्यांनी संविधानामध्ये मांडलं, त्यांनी झेंडा फडकवताना ज्यांनी ते वाक्य म्हणलं, दमदार वाक्य आहे, ना खाऊंगा ना खाणे दूंगा, त्याला आपण साथ दिल्यासारखं होईल अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे की देवेंद्रजींना मी आता जर त्यांनी माझं ऐकलं पाहिजे आणि ऐकलं असेल तर त्यांनी मला पण त्यामध्ये बोलून माझ्याकडनं सूचना घ्याव्यात, ही माझी विनंती आहे. तर सुधीर भाऊंनी आता खूप परखड विचार आणि कृती आराखडा आपल्या समोर मांडलेला आहे की ना प्रत्येक तालुका निहाय भ्रष्टाचार याची कार्यालय झाली पाहिजेत, असं सुधीर भाऊंचं स्पष्ट मत आहे. लाचलुचपत प्रतिबंधकाची भ्रष्टाचाराची आपल्या समित्या आहेत, परंतु त्या 3 महिन्यांनी एकदाच मीटिंग होते. आपल्याकडे जिल्हाधिकाऱ्यांकडे भ्रष्टाचार निर्मूलन समिती आहे. लाचलुचपत प्रतिबंध विभागाची जी कार्यालय आहे, सरकारी कार्यालय व्हायला सरकारी शासनाची कार्यालय झाली पाहिजेत, अशी प्रमुख मागणी मुख्यमंत्र्यांकडे सुधीर भाऊ अल्लाट यांनी केलेली आहे. तर बघूयात त्यांना कसा प्रतिसाद मिळतोय. तर माझा पुढचा प्रश्न असा आहे की आपण माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या विचारांनी प्रभावित होऊन हे जे कार्य चालू केलेलं आहे, तर आपण आपल्या या कार्यामध्ये त्यांच्या विचारांचा किती प्रभाव आहे? सर प्रभाव आहे म्हणून तर मी हे सगळं करतोय. आता मी एका IPS अधिकाऱ्याच्या विरुद्ध मी जेव्हा एक प्रेस घेतोय किंवा मी त्याच्या विरुद्ध तक्रारी करतोय,
तर ही त्यांचा पाठिंबा आहे, त्यांचा गृहीत धरला मी पाठिंबा की नरेंद्र मोदी माझ्या पाठीमागे आहेत, भारतीय जनता पार्टी माझ्या पाठीमागे आहे, देवेंद्र फडणवीस माझ्या पाठीमागे आहेत, आमच्या पुणे शहरातली भारतीय जनता पार्टी, आमचे आमदार सिद्धार्थ शिरोळे माझ्या पाठीमागे आहे, आमच्या खासदार आमच्या मागे मुरलीधर मोहोळ माझ्या मागे आहेत, संपूर्ण माझ्या मागे आहे म्हणून तर मी करू शकतो. पक्ष आणि पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि माननीय पंतप्रधान माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याबद्दल आपल्याला ठाम विश्वास आहे? 100% विश्वासच आहे. म्हणून तर हे जे मी काम चालू केले आणि याचा कामाचा जो आहे, भले मी आजपर्यंत कधी कोणाला भेटलेलं नाही, वरिष्ठ नेत्यांना माझा आजपर्यंत माहिती, त्यांचा मला परिचय असू शकेल माझ्याबद्दल, परंतु मी कधी असं प्रतिशत भेटलो नाही. पण पुढे जाऊन मी निश्चित त्यांना भेटण्याचा प्रयत्न करेल आणि माझ्या ज्या भावना इथे मी सांगतोय त्या प्रत्यक्षात जाऊन सांगेल. निश्चितच संजय आल्हाट यांचे प्रामाणिक आणि तळमळीचे जे विचार आहेत ते पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवले जातील आणि त्यांनी त्याची दखल घ्यावी अशी श्री सुधीर रामचंद्र आल्हाट यांची प्रामाणिक इच्छा आहे. पाहूयात यांच्या लढ्याला पुढे जनता आणि आपण सर्वांनी मिळून यांना पाठिंबा द्यायचा आहे. या लढ्याचं यश जे आहे पक्ष तसेच मुख्यमंत्री यांचे आशीर्वाद, माननीय पंतप्रधानांचे आशीर्वाद आणि जनता यांच्या आशीर्वादाच्या बळावरती पुढे हा लढा सुरू राहणार आहे. तर हे होते ना खाऊंगा ना खाने दूंगा फेम माननीय सुधीर भाऊ आल्हाट, ज्यांनी वाजवला आहे सगळ्यांचा गेम. एवढ्या भाऊ आपल्या या लढ्याला आमच्या चॅनलच्या तर्फे खूप खूप हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद सर, थँक्यू. मी आरिफ पठाण, कॅमेरामन महमूद पटेल सह टाइम्स ऑफ महाराष्ट्राच्या सर्व टीम सह सुधीर भाऊ आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं इथं मनपूर्वक धन्यवाद देतो. धन्यवाद आणि आपली सर्वांची रजा घेतो.